हो, आमच्या शुभमच्या लग्नासाठी आले. दरवेळेला आमचा दादा येतो घ्यायला, पण यावेळी नाही आला. नक्कीच त्या वहिनीने कान भरले असणार त्याचे. अहो, मुंबईची घरं किती लहान. तरी मी आमच्या दादाला सांगत होते आपल्या शुभमचं लग्न पुण्याला ठेव, मस्त मोठा हॉल मिळाला असता. पण नाही, माझ्या शब्दाला आता आहे का किंमत. आता लग्नघर म्हटलं की कामं किती असतात. पण या शुभमच्या मावश्या नुसतं पुढे पुढे करत मिरवतायत. आता घरातली कामं कोण करेल ही आत्या. बापरे, या मुंबईत उन्हाळा किती आहे. एकतर मला एसी शिवाय बाई झोपच येत नाही. पण माझ्या दादाने एसी कोणाला दिला? हिच्या बहिणींना. आणि मी आपली झोपते गरमीमध्ये. आता तुम्हीच सांगा भाऊजी, या वयात माझ्या दादाला जमणार आहे का ही प्रॉपर्टी सांभाळायला? आणि त्यात ती वहिनी तुम्हाला तर माहितीये कशी आहे. म्हणून मी ठरवलंय सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची. आता माझाच भाऊ आहे ना, प्रॉपर्टी त्याच्या नावावर असली काय की माझ्या नावावर असली काय, काय फरक पडतोय? माझं आतापर्यंत कधी काही चुकलंय का? चला येते मी. आता सिलेंडर आमचा आहे तो.